माझं नाव अमृता भटंकर काकडे. ईश्वरी शिंदे, सई यादव, वैष्णवी कांबळे आणि शिवानी कड. विकसित भारत या उपक्रमात शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा, राज्य महाराष्ट्रातील इयत्ता 10वीमध्ये शिकत असून आम्ही जिजामाता गर्ल्स ग्रुप यामध्ये समृद्ध भारत या विषयाअंतर्गत विकसित शहर यामध्ये प्रदूषणावर काय उपाय करता येतील याबाबत येथे प्रयोगामध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण यावर उपाय करायला हवे. कारखान्यातील धुराडीमुळे कारखान्याची धुराडी उंच ठेवली पाहिजे. कारखान्याची जलप्रदूषण कारखान्यातील धुरामुळे प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे कारखान्यात आपण धूर नियंत्रण उपकरण फिल्टर लावायला हवेत. कारखान्यातील आवाजामुळेही ध्वनी प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे कारखान्यात आवाज नियंत्रण उपकरणे लावायला हवीत. जैविक घरगुती सांडपाणी शुद्ध करूनच सोडले पाहिजे. सार्वजनिक वाहनांचा, सायकल, पायी चालण्याचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. खाजगी वाहनांऐवजी सायकलचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. शाळा, दवाखाना यासारखी शांततेची क्षेत्रे जपून ठेवायला हवीत. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व प्राणवायू देतात. त्यामुळे झाडांचा अधिकाधिक उपयोग करून घ्यायला हवा. प्लास्टिक व कचरा जाळणे टाळायला हवे. जैविक खतांचा वापर करून मातीची सुपीकता टिकवायला हवी.